गुरुकुंज मोझरी येथे 7वे विदर्भ स्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं। या अंतर्गत ग्रंथदिंडी, प्रभात फेरी व परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्रभरातील साहित्यप्रेमी येथे उपस्थित होते। अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी व भारतीय विचार मंच विदर्भ प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने 7वे विदर्भ स्तरीय वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरी येथे घेण्यात आलं। या एकदिवसीय साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी व प्रभात फेरीने झाली। हो मस्त जेवणाचं आमंत्रण मागा तुला लक्षात ठेवतो फिरायला दंड वापर गुरुदेव नगरातून ही प्रभात फेरी निघाली। दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून उद्घाटन सत्राची सुरुवात झाली। संमेलनाचे उद्घाटक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजेश जयपूरकर तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी उपस्थित होते। त्यानंतर परिसंवादाचं आयोजन येथे करण्यात आलं। प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख, डॉक्टर सूर्यप्रकाश जयस्वाल, शलाका जोशी, प्राध्यापक डॉक्टर कोमल ठाकरे यांनी विविध विषयांवर व्याख्यान दिले। त्यानंतर समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला। समारोपीय सत्राचे प्रमुख म्हणून मार्गदर्शक ज्ञानेश आश्रम वारी जिल्हा अकोलाचे हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ हे उपस्थित होते। साहित्य संमेलनातील वेगवेगळ्या सत्रात ॲडव्होकेट दिलीप कोहळे, प्राध्यापक डॉक्टर सुधीर रायपूरकर, प्राध्यापक अरुण मेश्राम यांनी सूत्रसंचालन केलं। प्राध्यापक डॉक्टर सुभाष लोहे यांनी या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं। महाराष्ट्रभरातील साहित्यप्रेमी या संमेलनाला उपस्थित होते। डॉक्टर राजाराम बोथे, गोपाल कडू, अरविंद राठोड, दिनकर सुंदरकर यांच्यासह मोठ्या संख्येनं मान्यवरांनी या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं। रुपेश राऊत, विदर्भ न्यूज, तिवसा।